नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 मेच्या भागामध्ये पार्थ आता काव्याला सांगत असतो, आपल्या नात्यात इतक्या आपल्या दोघांच्याच आठवणी आहेत, की जरी आपल्या नात्यामध्ये दुसरं कोणी आलं ना, तरीसुद्धा आपणच एकमेकांना आठवतो. म्हणजे बघा, जरी कधी माझा पाय घसरायला लागला, हे बघा मी घसरू देणार नाही. तरी माझा पाय घसरायला लागला, तर तुमची आठवण मला सावरेल. तुम्हाला कधी माझा राग आला, तर मी कधी तुमच्यासाठी छोट्या-मोठ्या गोष्टी केल्या असतील, की म्हणजे बघा म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी केल्या असतील, तर तुमचा राग जाईल, चेहऱ्यावरती स्माईल येईल. असं तो बोलत असतो, तर तेव्हा काव्या आता दुसऱ्या बाजूला बघते आणि खरंच तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं. तर पार्थ पुढे म्हणतो, ज्या मिस दिव्याला तुम्ही इतकं हेट करता ना, त्यांना जाऊन एकदा विचारा. माझ्या तोंडी कायम तुमचंच नाव असतं. तुमच्याबद्दलच बोलत असतो मी. कायम तुमचाच विषय असतो काव्या माझ्यासाठी. खरंच काव्या. आणि सांगतो तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे त्या दिवशी फॉर अ चेंज म्हणजे आय मीन तिने टिफिनमध्ये साबुदाणा खिचडी आणली होती. तेव्हासुद्धा मी तिला हेच सांगत होतो, कसं तुम्हाला माझ्या म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध मला साबुदाणा खिचडी आणायला लागली होती. पण नंतर तुम्ही शिकलात आणि माझ्यासाठी घेऊन आलात आणि आता तर आईपेक्षा सुद्धा छान खिचडी बनवतात. खरंच. तेव्हा ती म्हणाली की फॅमिली इम्पॉर्टंट आहे. तेव्हासुद्धा पहिल्यांदा मला तुम्हीच आठवला होतात काव्या. मी तिला खडसावून सांगितलेलं आहे, माझ्या काव्याला कोणीच रिप्लेस करू शकत नाही, कोणीच नाही. असं म्हणून तो आता काव्याचा हात आपल्या हातात घेतो आणि विचारतो, झालात तुम्ही कन्व्हिन्स का मी अजून काही बोलू? असं म्हटल्यानंतर काव्या थोडीशी हसते आणि म्हणते, नको, झाले मी कन्व्हिन्स. तर पार्थ आता खूपच खुश होतो आणि एकदम तिच्या जवळ जाऊन बसतो आणि विचारतो, आपलं बेबू? तर तेव्हा काव्या म्हणते, अगो बाई, तो पण झाला कन्व्हिन्स. आणि म्हणते, लक्षात ठेवा देशमुख, मैत्रीण आहे, कलिग आहे, तेवढ्याच पुरती ठेवा. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो, तेवढ्या पुरतीच राहणार. आणि म्हणतो, हे शिंगेश्वर महाराज, पुढच्या 14 जन्मांच्यासाठी तुमचे आहेत, काळजी नसावी, लोभ असावा. असं म्हटल्यानंतर काव्याता हसू लागते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते, ऐका ना, भूक लागली आहे. तर तेव्हा पार्थ विचारतो, काय खायचंय? तर काव्या म्हणते, पेस्टी खायची आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नेकीवर पेस्टी पेस्टी. तर इकडं आता मित्रांनो, मानिनी आणि नंदिनी दोघेसुद्धा शुभंकरोती म्हणत असतात. आणि त्यानंतर मानिनी म्हणते, हे संध्याकाळचं असं घरी माणसं असली ना, की छान वाटतं बघ. म्हणजे दिवसभर तुम्ही हवं तिथं जा सगळ्यांनी, पण दिवे लागण्याच्या वेळी घरी असायला हवं. पूर्वी तर तुला सांगू, विक्रम वेळेवरती घरी यायचे, हातपाय तोंड धुवून कपडे बदलून देवासमोर उभे राहायचे. पण आता कोणीच नसतं घरी. तुला सांगू का, आजकाल ना दिवे लागण्याच्या वेळी घरी कोणी नसलं ना, की मग अशी हुरहुर लागते बघ मनात. तेव्हा नंदिनी म्हणते, खरं आहे, आपला माणूस जर घरात नसेल ना, तर हुरहुर लागणारच ना. तर मानिनी म्हणते, हां, आपल्या माणसाची आठवण काढलीस आणि तुझा माणूस आला बघ. असं ती बोलते आणि इतक्यातच जेव्हा तिथं येतो. तेव्हा मानिनी म्हणते, ये जेव्हा हातपाय तोंड धुवून ये, कपडे बदल आणि देवासमोर उभा राहून दोघंही म्हणा, आमचं बाळ. असं तो म्हणत असतो, तर तेव्हा जेव्हा तिचं म्हणजे असं मानिनी म्हणत असे, तर तेव्हा जेव्हा तिचं वाक्य मध्येच खोडतो आणि म्हणतो, आई, वरती जाऊन जरा मी आराम करतो. आता ट्रॅफिकमध्ये ना एका बाईकवाल्याने माझ्या बाईकला मागून धडक दिली. खूप वाद झालाय माझा, मला जरा आता आराम करायचा आहे. असं तो सांगत असतो, तर तेव्हा मानिनीला आता टेन्शनच येतं. तर तेव्हा नंदिनीला सुद्धा टेन्शन येतं आणि ती विचारते, अहो, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही नाही, लागलेलं नाही आहे कुठं. तर मानिनी म्हणते, अरे जेव्हा तरी मी तुला सांगत असते की तुझी ती बाईक जरा हळू चालवत जा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई, असं का करतेस? आता बाकीच्यांच्या ड्रायव्हिंगवरती मी नाही ना लक्ष ठेवू शकत, मी नीटच चालवत होतो. तर नंदिनी परत विचारते, जेव्हा खरं सांगा ना, तुम्हाला कुठे लागलेलं नाही आहे ना? तर जेव्हा म्हणतो, नाही, मला कुठे लागलेलं नाही आहे, आय एम ओके, मी आलोच, असं म्हणून तो आता वरती निघून जातो. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी, तू जा, त्याला काय हवं नको ते बघ. तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणते आणि तिथून वरती जीवाकडे जाते. तर तेव्हा त्या जीवा इकडे खोलीमध्ये येतो आणि तो चेंज करत असतो. तर तेव्हा नंदिनी लगेचच तिथं येते आणि जीवाला म्हणते, जीवा, तुम्ही या बरं, इकडे या, बसा बरं इथं. तर जेव्हा म्हणत असतो, अगं नाही, मी ओके आहे, मला नाही आहे लागलेलं कुठं. तर नंदिनी आता पाणी घेते आणि जीवाला म्हणते, तुम्ही पाणी घ्या बरं प्लीज. तर तेव्हा जेव्हा थोडंसं पाणी पितो, तर नंदिनी विचारते, काय झालं, आज सॉरीचा मेसेज करून निघून गेलात तुम्ही. दिवसभर एक शब्दही बोलला नाही आहेत माझ्याशी. असं तुम्ही कधीच करत नाही जेव्हा, आणि यापुढे असं कधीच करू नका प्लीज. तुम्हाला माहिती नाही, पण माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आहात आणि मी सुद्धा तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे घेऊन आलेले आहे. तुम्हाला बाळ हवंय ना? तुम्हाला असं वाटतं ना की आपलं बाळ असावं, ज्याला तुम्ही कुशीत घेऊ शकाल, स्वतःच्या हातावरती खेळवू शकाल, बरोबर ना? मग आपण तुमचं हे स्वप्न पूर्ण करूया. तर तेव्हा जीवा आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, कसं? तर नंदिनी म्हणते, हे बघा जीवा,
हे जे काही झाले खरं तर यामध्ये चूक कोणाचीच नाही आहे. पण आपण आई बाबा होऊ शकत नाही पेक्षा मी आई होऊ शकत नाही हे कटू सत्य आहे. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "नंदिनी अगं हे काय बोलतेस तू?" तर नंदिनी म्हणते, "मी खरं बोलते. खरी परिस्थिती सांगते तुम्हाला. मी आई होऊ शकत नाही, पण तुम्ही बाबा होऊ शकता." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "एक एक एक मिनिट, मी समजलो नाही." तर नंदिनी म्हणते, परत म्हणते, "म्हणजे तुम्ही बाबा होऊ शकता जेव्हा." आणि त्याचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, "हे बघा आता मी जे काही सांगते ते शांत नीटपणे ऐका." मी शांतपणाने विचार केला याचा. आपण अशा एका व्यक्तीला अप्रोच करूया, जी तुमचा आणि माझा अंश तिच्या पोटात वाढवेल. आपण आपण सरोगशी करूया जेव्हा. आपण आपल्या बाळासाठी सरोगेट मदरचा विचार करूया. आणि मित्रांनो असं नंदिनीने सांगितल्यानंतर जीवा एकदमच उठतो आणि जाऊन दरवाजा बंद करतो. आणि नंदिनीला म्हणतो, "अगं नंदिनी तू काय बोलतेस? कळतंय का तुला?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो व्यवस्थित कळतंय." तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही नाही हे बघ मला आता असं वाटते की तू इमोशनल झाली आहेस." आणि इमोशनली हाय असलेला माणूस हा दारूच्या नशेत असलेल्या माणसासारखा असतो. तो काय बोलतोय ना त्याचं त्याला कळत नसतं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "असं अजिबात नाही आहे जीवा. मी सांगते ना तुम्हाला, पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतलेला आहे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हे बघ, हे बघ, तू ना आता काहीही बोलत सुटलेस आता." तर नंदिनी म्हणते, "नाही का? असं का वाटतंय तुम्हाला? आणि काय प्रॉब्लेम काय आहे?" मी म्हणते, "अहो सगळे प्रश्न सुटतील. तुम्हाला आणि मला बाळ मिळेल, घरातल्यांना नातवंड मिळेल." तर तेव्हा जेव्हा परत म्हणत असतो, "अगं नंदिनी प्लीज, प्लीज यार प्लीज." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हे बघा, जेव्हा माझं 2 मिनिटं शांतपणाने ऐकून घ्या. अहो ज्यांना बाळ होत नाही, त्यांच्यासाठी सरोगसी उत्तम पर्याय आहे. यामध्ये ना 2 पर्याय असतात. एकामध्ये ना तुमचे स्पर्म्स सरोगेट्स मदरला दिले जातात आणि दुसऱ्या पद्धतीत तुमचे स्पर्म आणि माझे एग्स सरोगसी मदर्सला दिले जातात. आणि IVFच्या पद्धतीने ते दिल्यानंतर ती मुलगी आई होते, गरोदर राहते आणि ते बाळ अक्षरशः आपल्यासारखं दिसणार आहे, ज्यामध्ये तुमचा आणि माझाच अंश असणार आहे ना." आणि मी तुम्हाला आणखीन एक सांगू का? असं समजा की माझी ओंजळ कमी पडली, म्हणून मी मग दुसऱ्याच्या परडीत माझ्या बागेतल्या कळ्या ठेवत आहे. बस. पण ते जे फूल उमलून येणार आहे, ज्याने देवाची पूजा केली जाईल, ते आपलंच असेल ना. तर तेव्हा जेव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, "एक एक एक मिनिट थांब जरा. तू इतका वेळ सगळं टेक्निकली सांगत होतीस, आता कवितेसारखं बोलतेस. हे सगळं सोपं नाहीये. म्हणजे हे सगळं काय असं सेलिब्रिटीज करतात." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बाळ हवं ही फक्त इच्छा सेलिब्रिटीजनाच असते का? तुम्हाला आणि मला बाळाची आस नाहीये आणि माझा नवरा कुठं सेलिब्रिटीपेक्षा कमी आहे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. मी हे खूप सिरियसली तुला सांगतोय. हे खूप डिफिकल्ट आहे अगं. हे हे वाटतं तितकं सोपं नाहीये." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हे बघा, जेव्हा एकदा आपण मान्य केलं ना, की आपोआप सगळं काही सोपं होऊन जाईल." आणि असं ही काव्याची परीक्षा तिची डिलिव्हरी झाल्यानंतर आपण सगळ्यांना सांगणार होतो ना, की बाळ नाहीच आहे. फक्त आपण आता हे सांगूयात, की बाळ येणार आहे, फक्त 3 महिने उशिरा येणार आहे बास. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही, नाही, नाही, अगं तुला कळत नाहीये. अगं हे सगळं खूप किचकट असतं अगं आणि इव्हन त्यात खूप कायदेसुद्धा असतात." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हे बघा," म्हणजे तिने डायरीवरती सगळं लिहिलेलं असतं. बघा म्हणते, "मी सगळं शोधून ठेवलेलं आहे. नियम हेच सांगतात, सरोगेट होऊ पाहणारी मुलगी आधीच विवाहित असली पाहिजे. तिला आधीच स्वतःचं मूल असलं पाहिजे आणि यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार नसतो. उलट सरोगेट आई ज्यांचं कोणाचं मूल वाढवणार असेल, त्या कपलपैकी कोणा एकाच्या नात्यातली असली पाहिजे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "एक एक मिनिट, मग नात्यातली हवी असेल तर मग घरच्यांच्यापासून कसं लपवणार आहे?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हे बघा, आता एवढा सगळा विचार मी नाही केला जेव्हा. पण म्हणजे तुम्हाला पटतंय ना मी जे काही सांगते, तुम्हाला मान्य आहे ना? आपण सरोगसी करूयात ना?" आणि तेव्हा आता जेव्हा थोडासा विचार करतो आणि म्हणतो, "किती मोठं मन आहे यार तुझं. तू फक्त आणि फक्त माझा विचार करून इतकं धाडसी पाऊल उचलायला तयार झाली आहेस. तू स्वतः आई होणार नाही आहेस. तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी स्वतःच्या भीतीवरती मात केलीस. मी का नाही अगं तुझ्यासारखा?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "तुम्ही जसे आहात ना तसेच मला खूप आवडता जीवा. उलट आता एक जीवा कमी पडतायत मला. तुमच्यासारखं दुसरं कोणीतरी हवं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये. बस एकदा सरोगेट मदर मिळाली ना, की मग आपलं टेन्शनच निघून जाईल. मग आपल्याकडे आपलं बाळ असेल." आणि मित्रांनो आता जीवाला सुद्धा थोडेसे होप्स वाटू लागतात आणि तो म्हणतो, "आपलं बाळ." तर इकडे मित्रांनो आता खाली मानिनी आणि मिथुन काका मिळून कसली तरी लिस्ट करत असतात. मानिनी विक्रम काकाला सांगत असते, "नारळ, विड्याची पानं, 5 फळं." तर मिथुन काका म्हणतो, "आता सगळं लिहिलंय. आंबा, संत्र, सफरचंद, चिक्कू आणि केळ." तर मानिनी म्हणते, "केळी नाही चालणार मिथुन भाऊजी." तर तेव्हा मिथुन काका विचारतो, "का नाही चालणार वहिनी? केळ तर फळच असतं ना." तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो, पण ओटी भरताना नाही चालत.
असं म्हणतात की केळीला एकदाच घड लागतो आणि घरात किमान दोनदा तरी पाळणा हालावा. म्हणून ओटी भरताना केळं नाही वापरायचं. तर मिथुन काका म्हणतो, वा वा वहिनी, किती थोर विचार आहेत तुमचे, अष्टावधानी आहात. तर तेव्हा परत विचारतो अजून काही. तर तेव्हा मानिनी म्हणते, बरं फुलं आणा आणि पंचामृताचं सामान आहे नका लिहू. आणि विचारते, सगळं लिहिलंयत ना? आणि सगळं आणायचं मिथुन भाऊजी, विसरू नका. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, आणि काळजी करू नका, जर समजा काही विसरलं तर मी लगेच जातो आणि लगेच घेऊन येतो. झालं. तर मानिनी म्हणते, अहो तरीसुद्धा राहू देऊ नका, त्याच्यासाठी तरी लिस्ट केली आहे ना. आणि आल्यावर पुन्हा एकदा चेक करा आणि मला सांगा. आणि जरा डेकोरेशनचं पण बघाल. तर मिथुन काका म्हणतो, हो बरं आता मी निघू, असं म्हणतो तिथून आता निघून जातो. तर आता पार्थ तिथे येतो आणि म्हणतो, अगं माझी आई किती काम करतेस तू, दर तुझ्यासाठी पण आणले घे. तर मानिनी म्हणते, वा वा, घरात आहे का माझं बाळते? आणि विचारते, काव्या कुठे आहे? तर पार्थ सांगतो, त्या बेडरूममध्ये संध्याकाळपासून तो चोरोटीचा कार्यक्रम आहे ना, मग आत्तापासूनच अभ्यास करतायत. तर मानिनी म्हणते, कमाल आहे बी काव्याची खरंच, एवढ्या सगळ्या गोष्टी करते, त्यातही अभ्यासासाठी वेळ काढतेच काढते. तर पार्थ म्हणतो, गुणी आहे माझी बायको. आणि म्हणतो, एक विचारायचं होतं, विचारू का? आणि तू चिडणार नाहीस ना? तर तेव्हा मानिनी म्हणते, तू बाळाच्या काही गोष्टी परत घरात आणलेस? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही, ते चटका उलटणं माझ्या लक्षात आहे. बाळाच्या कुठल्या काही गोष्टी आणलेल्या नाही आहेत, पण मी जे विचारणार आहे ना ते बाळाशी निगडीत आहे. तर मानिनी म्हणते, विचार बाबा आता पटपट, संध्याकाळी चोरोटी आहे. तर पार्थ विचारतो, चोरोटी का भरतात? तेव्हा मानिनी म्हणते, वा वा छान, संध्याकाळी बायकोची चोरोटी भरली जाणार आहे आणि तू आत्ता हा प्रश्न मला विचारतोयस, किती छान, आणू का, सांगू का काव्याला? तर पार्थ म्हणतो, अगं नको, फिचकारतील त्या माझ्या अंगावरती. पण तूच मला लहानपणी म्हणायचीस ना, काही अडलं ना तर आईला येऊन विचार, आई सांगेल. मग सांग ना आता. तर मानिनी म्हणते, तो अगदी बाबावरती गेलायस हा. यांना सुद्धा नको तेव्हा नको ते प्रश्न पडायचे आणि त्याचं उत्तर तर हवंच असायचं. आत्ता मला कळतंय, घरात एक नाही दोन दोन वेडे देशमुख आहेत. तर पार्थ म्हणतो, शालजोडीतले मारून झाले असतील तर सांगतेस का? तेव्हा मानिनी म्हणते, सांगते सांगते. अरे गरोदरबाईला छान वाटावं, तिला निश्चिंत वाटावं, म्हणून चोरोटी भरली जाते आणि ती 3 महिन्यानंतरच भरली जाते. कारण पहिले 3 महिने आपण कोणालाही सांगत नाही की बाई गरोदर आहे. एकदा का चोरोटी भरली की मग सांगायचं सगळ्यांना. तर पार्थ म्हणतो, मला ते एक पटत नाही, चांगली गोष्ट आहे ती का लपवायची? तर मानिनी म्हणते, पार्थ, अरे पूर्वीच्या काळात ना बाळ पहिले 3 महिने टिकायचं नाही, म्हणजे बाळ जायचं. आणि आधी ना बाळ जाण्याचा रेट खूप जास्ती होता, म्हणून मग काळजी घेतली जाते. हां, म्हणजे आता असं काही होत नाही, पण तरी आता तुला असं वाटेल की आपली आई एवढी शिकली सवरलेली आहे, तरीसुद्धा या गोष्टी मानते. पण कसं असं माहिती आहे, काही काही गोष्टी ना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत. त्यांना प्रत्येक वेळेला असं सायन्स, लॉजिक सांगता येत नाही, पण मानण्यावर आहे आणि बायका ते मानतात. तर पार्थ विचारतो, हो पण चोरोटी 3 महिन्यानंतरच का भरायची? तर तेव्हा मानिनी सांगते, कारण 3 महिन्यानंतर बाळ टक धरतो पोटात. तुला सांगू का, 3 महिने झाल्यानंतर बाळाचे अवयव हळूहळू आकार घ्यायला लागतात आणि मग बाळ राहील याची खात्री वाटायला लागते. म्हणून हा सोहळा करायचा, बाळ टेकण्याचा, बाळ असण्याचा, त्या बाईच्या आईपणाचा. तर पार्थ म्हणतो, हो गाई, प्रत्येक रीतींमध्ये ना काहीतरी अर्थ असतोच. मला माहिती आहे, असायला हवं होतं ना गं. एवढा शिकलोय मी आणि आता ना मला स्वतःची लाज वाटायला लागली. तेव्हा मानिनी म्हणते, अरे असं काय म्हणतोयस, असं काही नाही आहे. अरे या सगळ्या गोष्टींना बऱ्याच पुरुषांना नसतात माहिती. इट्स ओके. तुला सांगू का, सुशिक्षित असणं म्हणजे कुटुंब शाबूत राहणं आणि प्रश्न पडतात हे चांगलंच आहे की. उलट मला कौतुक वाटते की तू प्रश्न विचारतोयस आणि त्याची तुला लाज वाटत नाहीये. गुड गुड. आणि म्हणते, छान जमले हं पण. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, आणि पिऊन झालं की ग्लास धुवून ठेव. असं म्हटल्यानंतर मानिनी त्याला फटकाच मारते आणि म्हणते, तू खूप त्रास द्यायला लागलायस हं मला. आता मी सांगतेच काव्या, असं म्हणून ती हाक मारते. तर तेव्हा पार्थ तर मानिनीचं तोंडच पकडतो आणि शांत बस असं, आणि म्हणतो, मी धुतो मी धुतो. आणि त्यानंतर मित्रांनो, आता संध्याकाळी नंदिनी आता काव्याला सजवू लागते चोरोटीसाठी आणि ती काव्याला छान अशी नटवते आणि नटवल्यानंतर तिच्या कानाच्या मागं काळं काजळ लावते आणि म्हणते, खूप गोड दिसते माझी काऊ. तर तेव्हा काव्या म्हणते, विश्वासच बसत नाहीये ग ताई, आज चोरोटी आहे माझी आणि इथे मीच अजून बाळ आहे. तर नंदिनी म्हणते, हां ते तर आहे. तर काव्या म्हणते, मला रेडी व्हायला अजूनही तुझी मदत घ्यायला लागते आणि बाळ सांभाळू शकणार आहे का ग मी? तर नंदिनी म्हणते, असा प्रश्न तरी कसा पडतो ग तुला? मला पूर्ण विश्वास आहे की माझी काव्या उत्तम बाळ सांभाळेल. आणि बाळाने ऐकलं नाही तर मग मावशी कशाला आहे?
तर तेव्हा काव्या म्हणते, "हो का? बरं माझ्या बाळाचं सॉर्टेड आहे. मग तुझ्या बाळाचं काय? तू माझ्या बाळाला सांभाळशील, पण तुझं बाळ शांत बसणार आहे का? आणि अगं ठीक आहे गं, तू माझ्या बाळाला सांभाळणार आहेस ना? मग मी तुझ्या बाळाला सांभाळेन. मावशी आहे की काव्या मावशी. आजवर इतक्या गोष्टी वाटून घेतल्यात ताई आपण. आपल्या बाळाचं रडणंसुद्धा वाटून घेऊयात." आणि असं सगळं काव्या बोलत असते, पण नंदिनी मात्र एकदमच शांत झालेली असते. तर तेव्हा काव्या एकदमच आता नंदिनीला म्हणते, "ताई तुझं पोट." असं म्हणून ती थोडं थांबते आणि म्हणते, "अगं दिसायला लागलंय हळू-हळू." आणि त्यावेळेस आता नंदिनीला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनी आता आवरून खाली चाललेली असते, तर जीवा तिला विचारतो, "कुठं चालली आहेस?" तर नंदिनी सांगते, "मी खाली चालली आहे. काव्याला तयार करायला जाते." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं असं काय करतेस? आज काव्याची चोरओटी आहे. खूप बायका येतील. आज ना दुपट्टा नको बांधूस." आणि म्हणतो, "हे खोटं बाऊल बांध. आणि हे बघ कधीतरी ही वेळ येणारच होती. असं समज की आजच ती वेळ आहे." आणि ते आठवल्यानंतर आता नंदिनी काव्याला म्हणते, "अगं हो ना, कळतसुद्धा नाही. अचानक पोट दिसायला लागतं आणि काही दिवसानंतर तुझ्याचसारखं दिसायला लागेल माझं पोटही." तर तेव्हा काव्या म्हणते, "हो, पण ताई माझं पोट खूप दिसते का गं? आणि बरी दिसते ना मी?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "खूप गोड दिसतेस. खूप छान. आता उगाच ना कॉन्शियस नको होस. किती छान दिसतेस तू या साडीत." तर तेव्हा काव्य म्हणते, "एक मिनिट, साडीवरून आठवलं, तू का साडी नाही नेसलीस? ताई आपलं ठरलंय की नाही? प्रेग्नन्सीचा हा प्रवास आपण दोघींनी एकत्र एन्जॉय करायचा आहे. मग तू माझ्यासारखी साडी नेसून ये, जा पटकन चेंज करून ये." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बघ नाही, नाही, आज तुझा स्पेशल दिवस आहे की नाही? आज तुझा स्पेशल दिवस आहे, तू छान दिसली पाहिजेस. आणि आईनी मला नाही सांगितलंय. तुझी चोरोटी आहे की नाही? माझ्याबद्दल कळायला अजून महिना आहे सगळ्यांना. म्हणून मी मुद्दामूनच ड्रेस घातला." तर तेव्हा काम्या म्हणते, "बरोबर आहे बाई, तू ड्रेसच घाल. काय गं ताई? आईंना पण म्हणावं, अजून किती लपवणार आहात तुम्ही? हे बघ, आज ज्या बायका येणार आहेत ना घरी, त्यातल्या निम्म्या अधिक बायका इतक्या अनुभवी आहेत, की तुझ्या पोटाकडे बघून त्यांना लगेच कळेल, की तू सुद्धा प्रेग्नंट आहेस." आणि तेव्हा नंदिनीला थोडंसं आता टेन्शन येतं. आणि त्यानंतर आता बाहेर मित्रांनो छान अशी सजावट केलेली असते आणि तिथे लिहिलेलं सुद्धा असतं, काव्याची चोरोटी. आणि पार्थ आणि जेव्हा आता दरवाजाजवळ उभे असतात बायकांचं स्वागत करायला, आणि इतक्यातच बायका यायला सुरुवात होते. आणि पार्थ आणि जीवा आता दोघं सगळ्यांचं स्वागत करत असतात. आणि इतक्यातच मामीसुद्धा येते. तर तेव्हा हे दोघंसुद्धा तिचा आशीर्वाद घेतात. तर तेव्हा मामी पार्थला म्हणते, "अभिनंदन पार्थराव, बाबा होणार आहे तुम्ही." आणि तेव्हा एकदमच तो म्हणतो, "फक्त मी नाही." असं तो म्हणणार असतो आणि फक्त परत वाक्य चेंज करतो जीवाकडे बघून म्हणतो, "फक्त मी बाबा होणार आहे." तर तेव्हा जीवा विचारतो, "चिनू-मिनू कसे आहेत?" तर मामी म्हणते, "हो, मस्त आहेत आणि तुमचं लक्षात आहे व्हय?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अहो म्हणजे काय नसणार का लक्षात?" तर मामी विचारते, "मानिनी ते कुठे आहेत?" तर तेव्हा पार्थ सांगतो, काय आतच आहेत." तर तेव्हा मामी आता आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे दादा आईनं सांगितलंय की" पार्थ म्हणतो, "हो लक्षात आहे माझ्या, नंदिनीचं इतक्यातच कोणाला सांगायचं नाहीये." आणि इतक्यातच आता अजून साऱ्या बायका येऊ लागतात. तर तेव्हा शारदासुद्धा तिथे येते आणि आता हे दोघे परत तिचासुद्धा आशीर्वाद घेतात. आणि तेव्हा हे दोघंसुद्धा एक-एक चाफ्याचं फूल शारदाच्या हातात देतात. तर तेव्हा शारदा म्हणते, "2-2 चाफ्याची फुलं?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काय आहे बाकीच्या कोणाला माहीत नाहीये, पण तुम्हाला माहिती आहे ना, की तुमच्या दोन्ही मुली आई होणार आहेत, म्हणून 2 चाफे." तर तेव्हा शारदा म्हणते, "वाह! वाह! आणि खरं तर ना चोरोटीला पुरुषांचं काही काम नसतं, पण या घरातले पुरुष कायमच उत्साही असतात. तुम्ही आहात ना, म्हणून मला माझ्या मुलींच्या प्रेग्नन्सीची काळजी नाही आहे." तर तेव्हा जेव्हा आता विषय मध्येच थांबवतो आणि म्हणतो, "आई वाट बघते तुमची." तर तेव्हा आता शारदा आतमध्ये निघून जाते. आणि तेव्हा जेव्हा शारदा आता आतमध्ये जाते, तर मानिनी तिचं स्वागत करते. तर तेव्हा शारदा म्हणते, "काय होणार आहे आजी? एकदम 2-2 नातवंड येणार आहेत." तर मानिनी हसूच लागते आणि म्हणते, "खरंच आपली काय पंचायत होणार आहे? हे बघा, एका वेळेला 2 नातवंड. म्हणजे बघा, एकाला भूक लागली की दुसऱ्याला भूक लागणार. एक रडायला लागले की दुसरं रडायला लागणार." तर तेव्हा शारदा म्हणते, "अहो जरा हळू-हळू. अजून नंदिनीची चोरोटी भरायची आहे." आणि या दोघींचं बोलणं असतं ते आता वसू तिथं उभारून ऐकते. आणि ती मनातल्या मनात म्हणते, "काय या दोघींचं गुलुगुलू चाललेलं असतं सतत, कोणास ठाऊक." आणि इतक्यातच मामी तिच्याजवळ येते आणि विचारते, "वसूताई कशा आहात? आणि तुमची रम्या कुठे दिसत नाही ती?" तर तेव्हा वसू सांगते, "तिच्या पायाला जरा लागलंय ना, म्हणून ट्रीटमेंटसाठी बाहेर गावी गेली आहे." तर तेव्हा मामी म्हणते, "आमच्या काव्याने तर आनंदाची बातमी दिली. रम्या कधी देणार आहे?" तर तेव्हा वसू म्हणते, "तिला जेव्हा द्यायची असेल ना, तेव्हा ती आनंदाची बातमी देईल हां. तुला कशाला नसते चौकशा हव्या आहेत गं? पनपी." असं म्हटल्यानंतर मामी आता तिथून रागारागाने निघूनच जाते. तर इकडे मित्रांनो आता पार्थ तर असा एकटाच बाजूला उदास असा उभा असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तर तेव्हा जीवा मागून येतो आणि बडे भैया म्हणतो. तर तेव्हा पार्थ थोडेसे आपले डोळे पुसलेले त्याला दिसतं.
तर जेव्हा आता त्याला विचारतो, "काय रे, काय झाले? तुझ्या डोळ्यात पाणी का आहे?" आणि परत विचारतो, "अरे काय झाले? बोल ना. बडे भैय्या काय आहे?" तर तेव्हा पार्थ तर आता जीवाला मिठीच मारतो आणि तो खूप इमोशनल झालेला असतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, "काय झाले? सांगणार आहेस का मला? काय झाले?" तर तेव्हा पार्थ सांगतो, "काय नाही रे, अचानक सगळं डोळ्यासमोरून गेलं रे. नको असलेल्या लग्नापासून हव्या असलेल्या लग्नापर्यंतचा प्रवास. नवरा-बायकोपासून आई-बाबा होण्यापर्यंतचा प्रवास. या फिलिंगच किती भारी आहेत ना." आणि म्हणतो, "हे एक बरं आहे जेव्हा काव्यानंदिनीसारखं आपण एकमेकांना प्रेग्नन्सीचं प्रॉमिस नाही आहे केलेलं. आपण दोघं एकाच वेळी बाबा होणार आहोत. एकाच वेळी काका होणार आहोत. आणि ही फिलिंग पण किती ग्रेट आहे ना." आणि म्हणतो, "ए माझ्या पुतणीला ओरडायचं नाही हां, नाहीतर फटके देईन. जगातला बेस्ट काका होणार आहे मी." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "प्रश्नच नाही." आणि तेव्हा पार्थ म्हणतो, ही काय भंगार रिॲक्शन आहे? अरे, खरा जेव्हा कुठं आहे?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे एक हा काय आहे नाही तेच. अरे काय जरा थोडंसं कामाचं टेन्शन होतं रे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हे बघा मला बोलू नकोस हां कामाचं टेन्शन वगैरे. आज माझ्या बायकोची चोरोटी आहे आणि तुझ्याकडे पण आहे ना गुड न्यूज प्रेग्नन्सीची. आजचा दिवस आपला बायकांच्यासाठी." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो, येस, येस." आणि तेव्हा पार्थ थोडंसं वाकून-वाकून बघत असतो. तर जेव्हा विचारतो, "काय रे कोण येणार आहे?" आणि म्हणतो, "मिस दिव्या वगैरे येते की काय?" तर तेव्हा पार्थ तर त्याची कॉलरच पकडतो आणि म्हणतो, "मिथुन काका आणि बाबांनी मिळून ना या दिव्या प्रकरणाला हवा घातली आहे काय? तुला मी फटके देईन." आणि म्हणतो, "ती येणारच नाही कारण तिला बोलवलेलंच नाही आहे. आज अशी कोणीतरी व्यक्ती येणार आहे, जिला बघून काव्या खुश होणार आहेत." तर तेव्हा जेव्हा विचारतो, "कोण रे कोण?" तर तेव्हा पार्थ सांगता थांबतो आणि म्हणतो, "कळेल, कळेल. काय घाई आहे रे?" तर तेव्हा जेव्हा हसू लागतो. तर इतक्यातच मित्रांनो आता काव्या तिथून बाहेर येते आणि ज्यावेळेस ती बाहेर येते तर पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो आणि एकदम फ्लॅटच होऊन जातो. कारण नंदिनीने काव्याला खूप छान नटवलेलं असतं. आणि ज्यावेळेस या दोघी बाहेर येतात तर तेव्हा आता नंदिनीला टेन्शन येतं आणि ती म्हणते, "माझं खोटं पोट कोणाच्या लक्षात नाही ना येणार?" आणि तेव्हा ती थोडंसं काव्याकडे बघते आणि स्माईल करते आणि तिला आता पुढे घेऊन येऊ लागते. आणि पार्थ तर आता काव्यासमोर आल्यानंतर तिला एकदम डोळे भरून बघू लागतो आणि नंदिनी मात्र टेन्शनमध्येच असते. आणि जीवा आता तिला इशाऱ्याने एकदम शांत व्हायला सांगतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता जीवा आणि नंदिनी मित्रांनो एकदम गडबडीने ते खोटं पोट शोधत असतात. त्या दोघांना सुद्धा ते सापडत नसतं. तर जीवा नंदिनीला विचारतो, "अगं कुठं आहे तुझं खोटं पोट?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मी फ्रेश होऊन आले तेव्हा इथंच ठेवलं होतं. कोणाला कळलं तर?" असं म्हणून ती खूप घाबरत रडत असते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "आपण आपण शोधू, शोधू." आणि इतक्यातच मित्रांनो आता शारदा तिथं ते खोटं पोट घेऊन येते आणि विचारते, "हे शोधताय का तुम्ही?" आणि शारदाला ते पोट हातामध्ये धरलेलं बघून या दोघांना सुद्धा धक्काच बसतो आणि हे दोघं सुद्धा धक्क्याने एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.